मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजची परिस्थिती भारतीयांसाठी, आपणा सर्वांसाठी अतिशय आव्हानाची आहे आणि त्याचवेळी आपण सर्वजण एका वेगळ्या निर्धाराने आता पुढे सरसावलो आहोत. तो निर्धार म्हणजे दहशतवाद विरोध, तो निर्धार म्हणजे शत्रूचा बिमोड, तो निर्धार म्हणजे एक समर्थ भारत. होय, ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने ही मोहीम आता आपल्याला एक नवीन दिशा मिळून देणार आहे. रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत सीमेवरती आणि भारतात आणि बाहेर देखील अशा अनेक ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. परिस्थिती डेव्हलपिंग आहे. मात्र आपल्या सर्वांना खात्री आहे हे आव्हान आपण मोडीत काढू आणि एक सशक्त भारताचा, समर्थ भारताचा झेंडा आपण सीमेपलीकडं रोवू. तिरंगा आपला आता सीमेपलीकडे जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठल्याही घडामोडींविषयी वाच्यता न करता, आपल्या रणनीतीवरती वाच्यता न करता एक वेगळा संवाद आज आपण इथे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो आहे ब्रिगेडियर सुमंत उत्तमराव दशरथ यांसोबत. होय, ब्रिगेडियर सुमंत उत्तमराव दशरथ हे मूळचे कळंबचे, आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि आपल्या देशाचं भूषण. ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांची नियुक्ती भारतीय लष्करामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या माध्यमातून झाली. त्याच युनिटची कमांड देखील त्यांनी केली होती. ते हेलिकॉप्टर पायलट देखील आहेत. त्यांनी भारतीय लष्करात 36 वर्ष सेवा बजावलेली आहे. ते स्वतः जम्मू आणि काश्मीर, कारगिल तसेच ईशान्य भारतात अनेक वर्ष स्वतः तैनात होते. अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये, लाईन ऑफ कंट्रोलमध्ये, दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये ते सक्रिय होते. त्यांनी ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन हिफाजत अशा अनेक ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतला होता. भारतीय लष्कराच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणजे COAS, अनेक आर्मी कमेंडेशन कार्ड्स, नेव्हल कमेंडेशन कार्ड्स इत्यादींचा समावेश होतो. असे आमच्या महाराष्ट्राचे भूषण ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. या विषयावर चालू घडामोडींवरती आत्ता मी काही भाष्य करणार नाही आहोत, कारण त्या डेव्हलपिंग आहेत. मात्र देशभक्तीचा सच्चा अर्थ कशात दडलेला आहे हे आज आपण उलगडणार आहोत. लष्करामध्ये ऑपरेशन्सचं महत्त्व जसं असतं तसं ऑपरेशनमधली गुप्तता किती महत्त्वाची असते, सरप्राइजेस त्याला किती महत्त्व असतं, सीमेवरती लढणाऱ्या सैनिकाच्या मनात काय चालतं, समाज म्हणून त्याच्या आपल्याकडनं काय अपेक्षा असतात, अशा अनेक गोष्टींचा उहापोह इथे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि ब्रिगेडियर दशरथ हे आपल्याला एक वेगळी त्यातून दृष्टी देऊन जातील याची मला खात्री आहे. ब्रिगेडियर सुमंत उत्तमराव दशरथ, आपलं स्टोरीटेल कट्ट्यावर खूप खूप स्वागत. स्टोरीटेल कट्टा आपला हक्काचा आहे, तुमचा आहे, माझा आहे, सगळ्यांचाच आहे. आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना एक वेगळा विषय आज आपण उलगडून दाखवणार आहोत. कारण डिफेन्स हा असा विषय आहे की ज्याच्यावरती आपण सर्वत्र आता खूप ऐकतोय, चर्चा होत आहेत. ऑपरेशन सिंदूरमुळे या चर्चा लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि अनेक तज्ज्ञ ह्याच्यामध्ये बोलत आहेत. तरी देखील असे काही गोष्टी असतात, असे काही धागे असतात की ते प्रत्येकालाच उलगडता येतात असं नाही, किंवा उलगडले तर समजतात असं नाही. म्हणूनच आज मी अतिशय हक्काने तुम्हाला बोलतं करणार आहे आणि आपल्या स्टोरीटेल कट्ट्याच्या श्रोत्यांना मला सांगायला अतिशय आवडेल, अतिशय आनंद होतो हे सांगताना की ब्रिगेडियर सुमंत दशरथ हे माझ्या गावचे आहेत, माझ्या भावासारखे आहेत आणि मला त्याचा अतिशय अभिमान आहे, आनंद आहे. आमचे ते लहानपणापासूनचे आयकॉन आहेत असं म्हटलं तर हरकत नाही. थँक्यू. सगळ्यात पहिला प्रश्न, मी सुरुवात तर खरं करणार होतो तुमच्या मराठा लाईफ इन्फंट्रीचं जे वॉर क्राय आहे, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि याचं कारण असं आहे की आम्हा सर्वांना तुमच्याविषयी, सैन्य दलाविषयी अतिशय आनंद आहे, अभिमान वाटतोय. आज जे काही घडलेलं आहे, घडवतो आहेत आपण, एक इतिहास तयार करतो आहेत. ऑपरेशन सिंदूर जसं लॉन्च झालं तिथून भारताचं, भारतीयांचं आणि भारतीय सैन्याचं मनोबल एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेलं आहे. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला ब्रिगेडियर, आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की ऑपरेशन सिंदूर याविषयी
तुम्हाला काय वाटतं? अगदी मोकळेपणाने तुम्ही सांगा. कारण आम्हाला खूप उत्सुकता आहे. तुम्ही प्रत्यक्ष सैन्याचं नेतृत्व केलेलं आहे. तुम्ही कमांडर होतात, तुम्ही ब्रिगेडियर आहात आणि अनेक गोष्टी आणि तुम्ही स्वतः अनेक ऑपरेशन्समध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. काश्मीरशी तुमचं नातं आहे. अ, सी सगळ्या सीमेशी तुमचं नातं आहे, जे भारताचं कनेक्टेड आहेत आणि तिथे तुम्ही ऑपरेशन्स केलेले आहेत. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर हे सर्वात पहिले या तुमच्या पॉडकास्टवर मला तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हणजे जे पहलगाममध्ये जे आपले लोक मार्टियर झाले, सिव्हिलियन निष्पाप लोक, त्यांना आपण नमन करूया आणि त्यांच्या फॅमिलीला आपण संवेदना व्यक्त करूया. आता जे ऑपरेशन सिंदूर पहलगाम जे झालं 22 एप्रिलला, त्याच्यानंतर सर्व देशाचे लक्ष आपल्या सरकारकडे किंवा त्यांच्या रिलेटिव्हचं जास्त लक्ष आपल्या सरकारकडे, की कसं आपण त्यांना जवाब देऊ. आणि याच्यात एक सैनिक असल्यामुळे मला म्हणजे कोणतीच शंका नव्हती की आपण जवाब बरोबर देऊ त्यांना, आणि माझ्या दृष्टिकोनातून जवाब द्यायलाच पाहिजे. अशा जे कार्य केलं आहे त्यांनी, जे आतंकवादी आहेत त्यांनी आपल्या निष्पाप लोकांना मारला आहे, त्याचा जवाब मुंहतोड, जसं तुम्ही वापरतात, बरेच लोक शब्द वापरतात, मुंहतोड जवाब द्यायलाच पाहिजे. हा आपला धर्म आहे. आणि जे नाव दिलंय ऑपरेशन सिंदूर, हे एकदम योग्य नाव दिलं आहे. कारण त्या आतंकवादी लोकांनी आपल्या पुरुष लोकांना त्यांच्या म्हणजे वाईफ समोर, बायकासमोर किंवा त्यांच्या मुलींसमोर त्यांना मारलेलं आहे. आणि हे जे कार्य आपल्या सरकारने आणि आपल्या सशस्त्र बलाने ऑपरेशन सिंदूर केलं आहे, ते खूप अभिमानास्पद आहे. आणि आपण हे TV चॅनलवर बघता, तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती झाली असेल की पहिली वेळ आहे की जरा तुम्ही थोडं लक्ष मागे घ्या. त्याच्यामध्ये 16 मध्ये सर्जिकल स्ट्राईक झालं होतं उरी नंतर. ते म्हणजे डेप्थ त्याचं खूप कमी होतं. त्याच्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक झाले, जे पुलवामा आपले CRPFच्या कॉन्वॉयवर हमला झाला होता. त्याच्यानंतर बालाकोटची एअर स्ट्राईक झाली. पण ऑपरेशन सिंदूरमध्ये जे डेप्थ आहे, म्हणजे जे आपण त्यांच्या आतमध्ये पोचलो, आणि भावलपूर सारखी जागा आहे जी तकरीबन 100 किलोमीटर आतमध्ये आहे त्यांच्या देशात, आणि त्या इतक्या लांब पल्ल्यावर आपण त्यांना नुकसान पोहोचवलं आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की 9 ठिकाणी हल्ला झाला किंवा मिसाईलनी अटॅक झाला, आणि ते आपल्या सीमेमधनं झाला. आपण सीमा पार केलं नाही, आणि प्रिसाइजली झाला, आणि प्रिसिजननी झाला आहे. की आपले जे म्युनिशन्स आहेत, मिसाईल्स आहेत, आणि जे लॉन्च पॅड्स आहेत, त्याचे लॉन्च पॅड्स वेगवेगळे लॉन्च पॅड्स असतात, जे आपल्या सी थ्रू असू शकतात, एअर असू शकतात, का ग्राउंड लॉन्च असू शकतात. तर ते लॉन्च पॅड्स करेक्टली वापर करून आपले जे सैन्य आंतरराष्ट्रीय सीमा या जे लाईन ऑफ कंट्रोल आहे त्याला पार न करता आपल्या देशात राहून प्रिसिजन हमला करणं, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. ही डेमॉन्स्ट्रेटेड केपेबिलिटी आहे की तुम्ही कुठे काय केलं तरी तुम्हाला आम्ही मारू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्या देशाने, सशस्त्र बलाने हे लक्षात ठेवलं की आपण फक्त जे टेररिस्ट आहेत, जे आतंकवादी आहेत, त्यांच्या खिलाफ ही कारवाई केलेली आहे, आणि म्हणजे त्यांची जनता आहे, दुसऱ्यांना नुकसान पोहोचवलं नाहीये. म्हणजे हे स्पेसिफिक टार्गेटिंग आपण केलेली आहे, आणि ते योग्य टार्गेटिंग केली आहे, आणि भरपूर नुकसान त्यांना झालेलं आहे. तर हे सिंदूर जे आहे एक एकदम यशस्वीपणे केलेलं ऑपरेशन आहे, आणि त्याच्यात त्याचं सरप्राईज जे हासिल झालं आहे ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे सर्व पूर्ण देशवासियांना
ह्याच्यावर खूप गर्व करायला पाहिजे की आपल्या सशस्त्र बलाने, गव्हर्नमेंट तर डिसिजन घेणार, पण सशस्त्र बलाने हे यशस्वी पार पाडलं, ती एक महत्वाची गोष्ट आहे. आता एक छान शब्द आता तुम्ही वापरला, तो म्हणजे सरप्राईज. तर हे सरप्राईजचं का महत्व असतं बरं, किती महत्व असतं? बघा आजच्या जमान्यात काय झालं आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जे ऐकतात त्यांना पण माहिती की सोशल मीडिया हे बरंच आजकाल खूप लोक पोचले, ते टीव्हीचे लोक, आणि सगळ्यांना पाहिजे असते माहिती काय. पण कोणताही देश आणि सशस्त्र बल ह्यांचे प्लॅन, जे त्यांचे नीती तयार करतात कोणत्याही ॲक्शनची, ते सरप्राईज हे फॅक्टर जे आहे ते सर्वात मोठं फॅक्टर आहे. म्हणजे कुठे हमला करणार, केव्हा हमला करणार, कशाने हमला करणार, हे सर्वात मोठं गोष्ट आहे. आणि आजच्या जगात म्हणजे खूप सर्वेलन्स डिव्हाइसेस वाढलेले आहेत, सॅटेलाइट इमेजरी आहे, तुमचे म्हणजे दुसरे सोशल मीडियाचे हे आहेत, म्हणजे मीडियम आहेत, किंवा जासूस लोक, कोणी आंतरिक लोकचे खबर देण्यासाठी तयार असतात, किंवा आपले स्वतःच टीव्ही चॅनल वगैरे कोणतरी असं दाखवणार, कॉन्व्हॉय मुवमेंट, मिसाईल मुवमेंट, हे मुवमेंट, एअरपोर्ट अलर्ट झाले, ते हे सगळ्याला सांभाळून, म्हणजे ह्याचा अवेअरनेस असणं सशस्त्र बलांना, गव्हर्नमेंटला याचं अवेअरनेस असलं की बाबा हे सगळं चाललंय, पण त्याच्या पलीकडे जाऊन सावध राहून हे सरप्राईज मेंटेन करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कोणतंही ऑपरेशन जर करायचं असेल त्याच्यात सरप्राईज हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे फर्स्ट स्ट्राईक जो आपण करतो त्यावेळेस सरप्राईज मेंटेन करणं जरुरी आहे. आता ह्याचं उदाहरण म्हणजे 7 तारखेला आपले हे ड्रिल्स होणार होते, मॉक ड्रिल्स वगैरे, पण आपण 6 तारखेला हे जे सिंदूर केलं ते एक मोठा सरप्राईज फॅक्टर होतो. त्यांना माहिती होतं दुश्मनला की येणार आहे बाबा, केव्हा तरीच अटॅक होणारच आहे, कोणत्या तारखेने होईल, कसा होईल, कोणत्या लेवलवर होईल, किती आतपत आपल्या आतमध्ये ते म्हणजे आपल्याला म्हणजे नुकसान पोचू शकते, हे मोठं सरप्राईज फॅक्टर आहे. आणि हे आपल्या सशस्त्र सेनेने ह्याला मेंटेन केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्याला खूप प्लॅनिंग आणि जे सिक्रेसी ते पाहिजे असते, ते खूप जरुरी आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीनी जे काही ॲडवायझरी दिली होती सगळ्यांना, जे सोशल मीडिया वापरत आहेत किंवा न्यूज चॅनल्स आहेत अशांना, तर त्या ॲडवायझरीचा खरंच खूप फरक पडला असावा असा माझा अंदाज आहे. कारण त्यामुळे अन्यथा आपल्या अनेक मुवमेंट्स शत्रूला समजले असते. नाही, खूप फरक पडलाय आणि ॲडवायझरी काढणं जरुरी होतं. म्हणजे वैयक्तिकरित्या पण त्यांनी सांगितले असेल कन्सर्न्ड ऑफिशियल्सनी, आणि एक प्रॉपर ॲडवायझरी देणं हे सुद्धा गरजेचं होतं. नाही तर तुम्हाला आठवत आहे 2008 मध्ये आपल्या ताज हॉटेलवर जेव्हा म्हणजे आतंकी हमला झाला होता, त्यावेळेस जे आपल्या मीडिया त्यांना क्लिअर कट दिसत होतं, आणि त्याच्या बघून ते काही वेळेस रिॲक्शन देत होते. पण ह्यावेळेस तसं झालं नाही. म्हणजे खूप संयम बाळगून जे ओव्हरऑल सोशल मीडिया असो किंवा नॅशनल टेलिव्हिजन असतील, हे असतील, ह्या लोकांनी म्हणजे बरंच रिस्पॉन्ड केलं गव्हर्नमेंटच्या रिक्वेस्टला किंवा त्यांच्या ॲडवायझरीला. आणि ते खूप महत्त्वाची म्हणजे गोष्ट आहे की असं कोणती ॲडवायझरी किंवा अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यांनी ह्याचं पालन केलं पाहिजे. आणि ह्याच्यात आपण विचार केला पाहिजे की आपल्या कोणत्याही फोटोने, कोणत्याही सोशल मीडिया पोस्टने किंवा कोणत्याही टीव्ही चॅनल कव्हरेजने आपल्या देशाच्या जे प्लॅनिंगला आहे, त्यांच्या जे नियोजनाला किंवा त्यांच्या त्या ॲक्शनला काही नुकसान पोचायला नाही पाहिजे. कारण हे अवेअरनेस खूप मोठी गोष्ट आहे. आणि जे सरप्राईज जे पहिलं आपण बोलत होतो, तुम्हाला आठवत असेल पोखरणचं ज्यावेळेस न्यूक्लिअर आपण हे टेस्ट केले होते, ते एवढं सरप्राईज आपल्या कंट्रीने मेंटेन केलं होतं की सॅटेलाइट्सनी सुद्धा ते आपलं पकडलं नाही गेलं, म्हणून आपण ते सक्सेसफुली करू शकतो. की ही सरप्राईज आणि हे जे आपण प्रोटोकॉल किंवा ॲडवायझरीज फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला वाटतंय उत्सुकता असते लोकांना
की बाबा मी आजकाल काढतो फोटो किंवा कव्हरेज करतो, पण ते महत्वाचं नाही. आपल्याला कसं नॅशनल सिक्युरिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि ते आपण मेंटेन केलं पाहिजे आणि आपण ॲडवायझरी जे मिळतात आपण ते फॉलो केलेलं पाहिजे. बरोबर. आता ब्रिगेडियर मला एक सांगा, कुठल्याही ऑपरेशनमध्ये जसं सरप्राईज फॅक्टर हा शत्रूसाठी असतो, तसा सिक्रेसी हा फॅक्टर किती महत्वाचा असतो आणि तो कसा जपला जातो सैन्य दलात कुठलंही ऑपरेशन सुरू होताना किंवा ऑपरेशन पूर्ण होताना? सिक्रेसी हा सरप्राईज सारखा इम्पॉर्टंट फॅक्टर. पहिली सिक्रेसी येते आणि सरप्राईज मग त्याच्यामुळे मेंटेन होतं. सिक्रेसी जर मेंटेन केली तर मग सरप्राईज म्हणजे आपण करू शकतो. सिक्रेसी मध्ये खूप त्याचे पहलू आहेत. म्हणजे कोणताही प्लॅन करायला नीड टू नो बेसिस असते अँड ओनली फॉर म्हणजे ज्यांना ऍक्शन करायचं त्यांच्यापर्यंतच तेवढं पोहोचावं. म्हणजे ज्याला गरज आहे, ज्यांनी ऍक्शन करायचं आहे त्याच पर्टिक्युलर लेवलवर, आणि लेवल सुद्धा असते कोणत्या लेवलवर कोणता प्लॅन माहिती पाहिजे. जे ऍक्च्युली एक्झिक्यूट करते त्यांना स्पेसिफिक टार्गेट दिले जाते, ते एक्झिक्यूट करणार. ज्या मोठ्या लेवलवर सिनियर लेवलवर ते ओव्हरऑल प्लॅन खूप कमी लोकांना याचा माहिती असतं. आणि जेवढं तुमचं ज्युरिडिक्शन आहे म्हणजे सैन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती मी सांगू शकत नाही आता की वेगवेगळे लेवल्स असतात, फॉर्मेशन लेवल वेगवेगळे असतात. त्या लेवलवर ज्याला जेवढं गरज आहे, जेवढ्या त्या टार्गेटशी रिलेटेड त्याला माहिती पाहिजे तेवढीच माहिती असणं जरुरी आहे. म्हणजे ते सिक्रेसी आहे. आणि सिक्रेसीमध्ये कोणतंही संभाषण रेकॉर्ड न होता, कोणतेही फिजिकल डॉक्युमेंट्स कोणालाही न कळता, म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट तुमची पहिले कोणाला कळायला नाही पाहिजे, मग ते सिक्रेसी मेंटेन केली जाते. आणि सिक्रेसीमध्ये नुसतं एक प्लॅन नुसतं करून चालत नाही, त्याला मल्टिपल प्लॅन्स ठेवून ॲक्च्युली कोणता आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे ते सगळ्यात गोष्ट महत्त्वाची असेल. म्हणजे चुकून जरी कोणाला थोडं कळालं तरी ते ॲक्च्युली पूर्ण त्यांना कळणार नाही. हे सिक्रेसी ठेवणं हे इंटरनल आहे प्रॉब्लेम. आणि खूप एजन्सीज ह्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. नुसते एक आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स नसते, मल्टिपल इंटेलिजन्स एजन्सी असतात आणि मल्टिपल लोक असतात त्याच्यात. तर हे खूप जरुरी आहे. आणि सिक्रेसी मेंटेन केली तरच आपण सरप्राईज हासिल करू शकतो. आणि ओव्हरऑल प्लॅन आपले कधीच आपल्या दुश्मनला किंवा आतंकवादी ह्या लोकांना कळणार नाही. ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण सर्वांनी त्याच्याकडे म्हणजे अननेसरी आपण त्याची चौकशी न करता जे आहे ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. बरं, म्हणजे सिंदूरचं यश त्याच्या मागे देखील हे सरप्राईज आणि सिक्रेसी ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या होत्या त्या यशामागे, असं म्हणू शकतो आपण. अरे मोस्ट इम्पॉर्टंट. ह्याच्याशिवाय तर ते सक्सेस झालंच नसतं. त्यांनी तयारी केली आहे, पण ते तयारी कसं आहे, कुठे, केव्हा आणि कोणत्या तादात्नी आणि कसं करणार हेच तर महत्वाचं आहे ना. आजचंच उदाहरण म्हणजे आज आपण बोलतो आहोत गुरुवारी, तर त्यावेळी देखील असं मी ऐकलं की पाकिस्तानात अनेक ठिकाणी ड्रोनचा हल्ला झाला आणि ते देखील त्यांच्या कधीच गावी नव्हतं असं काही होईल म्हणून, आणि ते सुद्धा डीप अगदी रावलपिंडीपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या. सो इट्स व्हेरी व्हेरी सरप्राइजिंग थिंग फॉर देम. ॲब्सोल्युटली. आणि अशा ऑपरेशन्स प्लॅन करणं आणि अशा ऑपरेशनच्या म्हणजे विजन असणं हे सोपी गोष्ट नाही आहे. ह्याला खूप डेप्थ ऑफ थिंकिंग, डेप्थ ऑफ म्हणजे काय होऊ शकतंय पुढे, कसं करू शकतो आपण, हे खूप जरुरी आहे. म्हणून एवढं आपल्याला पॉसिबल झालं. आणि जे दुश्मन आहे त्यांना कळालं सुद्धा नाही की आपण असं आपल्यावर असा हमला होईल. आणि तेच तर खरी सिक्रेसी, सरप्राईज हे महत्त्वाची गोष्टी असतात त्याच्यात. ते आपण मेंटेन केलं आणि खूप गर्वाची गोष्ट आहे आपल्या देशाला. आणि आपल्या देशाचं आर्म फोर्सेसचं कॉन्फिडन्स ह्याच्यामुळे खूप खूप वाढणार आहे की आपण एवढा केपेबिलिटी आपल्याजवळ आहे करायची. बरोबर. आता सिंदूर पासून तो विषय सुरू झाला म्हणून भविष्यात तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आज आपण गुरुवारी बोलतोय, पुन्हा पुढच्या 2 दिवसात आणखी काय डेव्हलपमेंट होतील ही गोष्ट वेगळी, मात्र गोष्टी एस्केलेट होतील अशी शक्यता दाट आहे. तर एस्केलेशन जितकं मोठं
तितकं ते युद्ध देखील लांबणार भविष्यात. असं एक आपण युक्रेनचं पाहिलेलं आहे, किंवा हमास बरोबर इस्रायलनी जे युद्ध केलं ते देखील आपण पाहिलेलं आहे. आपलं चित्र कसं असेल असं तुम्हाला आज जाणवतंय? हे पहा, आता ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यानंतर आपण म्हणजे आपल्यासमोर 3 ॲक्शन आपल्यासमोर आलेले आहेत. आपण ऑपरेशन सिंदूर केलं, सुरुवात केली, म्हणजे आपण त्यांचे मिलिटंटचे टार्गेट डेप्थमध्ये पण आपण केले, त्यांना टार्गेट केलं. त्याच्यानंतर त्यांनी पाकिस्ताननी आपल्या म्हणजे दुश्मन देशांनी आपल्यावर फायरिंग करत होते लाईन ऑफ कंट्रोल आणि तिथं इंटरनॅशनल बॉर्डरच्या एरियामध्ये. तर हे त्यांनी खूप वाढवलं आणि मग त्यांचं रिॲक्शन आलं. ह्या कालच्या रात्री रिॲक्शन आलं त्यांचं, की आपल्या मल्टिपल इथं त्याने टार्गेट करायचा प्रयत्न केला. आणि आपण सुद्धा तयार होतो की त्यांच्या ॲक्शन जर त्यांनी वाढवलं. आपल्या देशात पॉलिसी खूप क्लिअर केली, एक प्रेस कॉन्फरन्स पण झाली, त्यांच्यात क्लिअर मेन्शन केलं होतं की आम्ही एस्केलेट करत नाही आहेत. आम्ही मुद्दाम फक्त टेररिस्ट म्हणजे टेररिस्टच्या जे अड्डे आहेत त्यांना आम्ही टार्गेट केलं आहे आणि आम्ही एस्केलेट करायची इच्छा नाही आहे आमची. आणि खूप क्लिअर केलं होतं. पण कोणता समजा आपला ॲडव्हर्सरी असेल, आपण त्याला कमी लेखू शकत नाही सुरुवातीला, तो रिॲक्शन देणार आणि याची आपली तयारी असायला पाहिजे. तसे आपली प्लॅनिंग नुसतं असं नाही की 2 दिवसाची प्लॅनिंग आहे, हे खूप डेप्थमध्ये प्लॅनिंग असतं की जर असं झालं तर पुढं आपण काय ॲक्शन करणार. तर आता स्पेसिफिकली आपण कोणी सांगू शकत नाही ह्या स्थितीला, पण माझा अंदाज आहे की आणि माझी बिलीफ आहे की हे थोडं अजून चालणार आणि बरेच दिवस चालणार. हे काउंटर स्ट्राईक्स हे वगैरे चालत राहणार. आता कोणत्या लेवलवर नेतील ते एक दुसऱ्यावर कसं रिॲक्शन करतो त्याच्यावर डिपेंड करत आहे. पण अल्टिमेट जे काही एरियामध्ये बोललं जाते की न्यूक्लिअर वापरता येईल, हे वापरता येईल, ते मात्र माझ्या दृष्टिकोनातून असं काही घडणार नाही. पण जे कन्व्हेन्शनल वेपन सिस्टम्स आहेत, कन्व्हेन्शनल जे क्रॉस बॉर्डर फायरिंग आहे किंवा वेपन सिस्टमचा म्हणजे उपयोग आहे, ते चालत राहणार. कारण आपण ह्या आजपर्यंत जे बघितलं आहे, आपण इंटरनॅशनल बॉर्डर किंवा लाईन ऑफ कंट्रोल पार केले नाही आहे. आणि तसंच दुश्मननी सुद्धा आपल्या खिलाफ जेव्हा ॲक्शन केलं ते असं पार केलेलं नाही आहे. तर हे कंट्रोल्ड ठेवण्यासाठी प्रयत्न आपला देश तर पूर्णपणे करत आहे. पण जर दुश्मन देशांनी जर वाढवलं तर आपले ॲक्शन त्याप्रमाणे वाढतील. आणि ह्याला आपण म्हणजे आर्म फोर्सेस जे आहेत आणि गव्हर्नमेंट तर 100% माझा विश्वास आहे की ते तयार आहे त्याच्यासाठी. कारण इन डेप्थ प्लॅनिंग असते, असं नाही की 2 दिवसाची प्लॅनिंग झालं ते. तर आपली इन डेप्थ प्लॅनिंग आहे आणि त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. दुश्मन काय आपल्यावर ॲक्शन म्हणजे परत प्रत्युत्तर देतो त्याप्रमाणे आपण तयार राहायला पाहिजे. कसं असतंय, हे लढाईचा माहोल आहे. जरी तो दुश्मनचा देश असेल तर त्यांच्या देशामध्ये लोक आवाज उठवतीलच ना. तर ते ॲक्शन घ्यायचं म्हणजे ते पण काहीतरी काउंटर ॲक्शन घेतील. त्यामुळे आपण पण तयार राहायला पाहिजे आणि तयार आहेच आपण की जर एस्केलेट केलं, त्यांनी वाढवलं, म्हणजे एस्केलेटरी लॅडर म्हणतात त्याला. शिडी असते आपल्या, जशी शिडी वाढवायची तसं रेंज आणि व्हॉल्यूम वाढवायचं हे करू शकतात. म्हणजे आणि ते अजून होण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि आर्म फोर्सेस आणि एअरफोर्स अशा दोन्हीचा आता रोल इमिजिएट दिसतो आहेच आहे. नेव्हीचा देखील एक फार मोठा रोल असेल अशी एक शक्यता वर्तवली जाते. त्याविषयी काही तुम्हाला बोलता येईल का? कोणतीही अशा सिच्युएशन असतात म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या देशाने ठरवलंय की या आतंकवादीच्या खिलाफ ॲक्शन करायचं आहे आणि आपल्याला दिसून आलंय सिंदूरमध्ये की आपण डेप्थमध्ये पण त्यांच्यावर सॉर्ट ऑफ अटॅक केलेला आहे. तर नेव्ही 100% त्याच्यात इंटिग्रेट केली जाते. कारण हे ऑपरेशन एक असं वेगळेपणाने ऑपरेशन नसतात. याच्यात सगळे जे तुमचे घटक असतात त्यांना सगळ्यांना याच्यात इन्व्हॉल्व केलं जात आहे. नेव्ही काय नुसतं आपल्या स्वतःच्या तटरक्षकाची म्हणजे आपल्याला जो तट आहे त्याच्या सुद्धा रक्षण करण्यासाठी कोस्ट गार्ड पण त्याच्यात सामील आहे. त्यांना पण इन्व्हॉल्व होणं जरुरी आहे. BSF सामील आहे, बॉर्डर्सवर सामील आहे.
तर प्रत्येक ह्या ऑपरेशन, एवढ्या मोठ्या ऑपरेशन्समध्ये प्रत्येक जो एलिमेंट आहे तो इन्व्हॉल्व्ह होणार. आणि नेव्हीचं खूप मोठी केपेबिलिटी आहे आपली. तर ते डेटरन्स असो किंवा त्यांना नुसतं शक्ती प्रदर्शन असो किंवा दुसऱ्या प्रकारे मदत असो, जे लॉन्च पॅड असतो, त्याचं पहिलं मी म्हणलं होतं की लॉन्च सीमध्ये पण लॉन्च होऊ शकतो. तर अशा वेळेस नेव्ही 100% त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होती. आणि हे इंटिग्रेटेड, तुम्हाला म्हणजे एवढ्या लेवलवर सांगत नाही, पण जे CDS आपला जो कन्सेप्ट होता, हे सगळं इंटिग्रेटेड कन्सेप्ट आहे बरोबर. की सगळे फोर्सेस इंटिग्रेशन म्हणजे सगळ्यांनी मिळून असा एक प्रॉपर काम करणं. आणि हे आपल्या ऑफ सिंदूरमध्ये पण ते दिसून आलंय आपल्याला की इंटिग्रेटेड जे आपलं ऍक्शन्स आहेत त्यांनी खूप सक्सेस मिळायचा, खूप त्याचा आपला म्हणजे पॉसिबिलिटीज वाढतात त्याच्यामध्ये. ह्या तिन्ही दलांचा एक परत अधिकारी वरती या सगळ्यांना हे करणारा चीफ ऑफ आर्मी स्टाफ असं जे म्हणतो, ती पोझिशन इंट्रोड्यूस झाल्यापासून बऱ्यापैकी इंटिग्रेशन असं दिसतं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर? येस, त्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणतात, CDS. आणि म्हणजे हे फक्त पर्सनल गोष्ट आहे, ह्याच्यात काही माझा त्यांच्याशी काही संपर्क नाही आता. पण जे प्रेझेंट CDS आहेत ते माझे बॉस होते मणिपूरमध्ये, हो. जनरल अनिल चव्हाण साहेब. तर याचा काही संबंध नाही, मी ना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ना मला त्यांचं काही खबर आहे. पण मी शेअर करू इच्छितो, मी त्यांच्यावर 1 वर्ष पूर्ण मणिपूरमध्ये मणिपूर इन्सर्जन्सी, नागालँड इन्सर्जन्सीमध्ये काम केलंय. आणि ते खूप म्हणजे हुशार असे आहेत. आणि ते CDS झाल्यामुळे कसं इंटिग्रेशन खूप चांगलं झालेलं आहे. आणि त्यांनी अजून म्हणजे मेन त्याचा हेच होता मकसद, किंवा इंटिग्रेटेड जर तुम्ही लढताल तर तुमचं सक्सेस रेट खूप वाढतं. म्हणजे तुम्ही कोणतेही ऑपरेशन, जो बॅटल असो किंवा वॉर असो, पूर्ण तुमचे सक्सेस होण्याचे चान्सेस खूप असतात त्याच्यात. त्याच्यामुळे इंटिग्रेशन खूप जरुरी आहे. आणि खूप वर्षापासून हे चालत आल्यामुळे आपलं इंटिग्रेशन खूप म्हणजे लेवलवर चांगलं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे सगळे आपल्याला दिसतात, म्हणजे त्याचे रिझल्ट दिसत आहेत आपल्याला. बरोबर बरोबर. दुसरा एक थोडासा मुद्दा आहे, म्हणजे आपलं ऑपरेशन सिंदूर चालू राहील, आणखी काही गोष्टी एस्केलेट कशा होतील त्यानुसार ठरतील. ही लढाई तितकी सोपी नाही, किती आपण TV वरती पाहत असलो किंवा आपल्याला सुखावत असलो तरी देखील प्रत्यक्ष लढणारा जो आहे तिथे, तर त्याच्यावरच खरं सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून मला एक असं विचारायचं आहे की तिथं लढणारा जो सैनिक आहे, तिथले अधिकारी आहेत, ह्यांचं जे टेम्परामेंट असतं किंवा लढण्याची एक ऊर्जा असते, त्यांचं एक मनोबळ असतं, हे फार मॅटर करतं अशा वेळी. आणि जसं नेत्यांनी म्हणजे आपल्या नेतृत्वानी, सैन्याच्या नेतृत्वानी तिथून ते पाजरत खालपर्यंत जेव्हा येतं, तिथं ते मोठं असणं हे किती महत्वाचं असतं आणि ते कसं मेंटेन केलं जातं. तुम्ही स्वतः अनेक लढायांचं किंवा मोहिमांचं नेतृत्व केलेलं आहे, अनेक ऑपरेशन्स मध्ये तुम्ही सक्रिय सहभागी होता, म्हणून हा पर्टिक्युलर प्रश्न. नाही, ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही विचारली की प्लॅनिंग करणं एक गोष्ट असते, पण प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं म्हणजे त्याचा अंमलबजावणी करणं, हे सगळे ग्राउंड लेवलवर म्हणतो त्याला. त्याचे फायटर पायलट्स असतील किंवा ते रडारचे ऑपरेटर असतील, आपल्या इन्फंट्रीमध्ये किंवा आर्मर्ड कोर आपले सैन्य बल असेल जे फ्रंटलाईनमध्ये असते, जर त्यांचं एक्झिक्युशन तेच सगळ्यात महत्वाचं आहे. लास्ट फूट ऑन ग्राउंड म्हणजे आपल्याला कुठे ॲक्शन घ्यायचं तर तेच ॲक्शन करणार आहे. आणि त्याच्यावर अधिकारी असते, जे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर असतात, म्हणजे आर्मीचं मी सांगतो, आणि आपले जवान असतात, बहादूर जवान. तर हे सगळ्यात महत्वाचं एलिमेंट आहे हे सगळ्यात, की हेच आपल्याला ॲक्च्युअल सक्सेस देऊ शकतात. आणि ह्या सक्सेससाठी जे त्यांचं मनोबल असतंय, अशा जे सिच्युएशनमध्ये आपल्या जे आर्म फोर्सेसचं मनोबल खूप मोठं असतं, हाय असतंय. आणि ते मनोबल कसं मेंटेन केलं जातं, सगळ्यात पहिलं माझ्या दृष्टिकोनाने जे आपण ट्रेनिंग करवतो त्यांना, सुरुवातीपासून जी ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंगमध्ये हे सर्व त्याच्यामध्ये अनुसात म्हणजे त्याच्या
आत्मसातच केलं जातं. मनामध्ये भिंत ते. हा, म्हणजे ते मनाला ते असतं. हे दुसरं म्हणजे प्राईड असते, किंवा माझ्या युनिटला हे टास्क मिळालंय, किंवा माझ्या स्क्वॉड्रनला, फायटर ह्याला स्क्वॉड्रनला या फ्लाईटला हे टास्क मिळालंय. हे टास्क पूर्ण करण्याचं म्हणजे ते सर्वात मोठा मुद्दा असतो, की टास्क मिळालंय त्याला कोणत्याही हालतीत पूर्ण करायचं. म्हणजे टास्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू बी डन, आणि ते टास्क पूर्ण करायचंच मला, कम व्हॉट एव्हर मे. म्हणजे काही जरी झालं तर मी टास्क पूर्ण करणार. आणि हे टास्क पूर्ण करण्यासाठी जसं आपल्या मराठा रेजिमेंटचं मी सांगतो, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आमचा मोटो आहे. आमचा मोटो म्हणल्यापेक्षा ते वाक्य आहे, वॉर क्रायसिस, बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि पहिला हर हर महादेव. म्हणजे हे जे ज्यावेळेस अंगात शिरतंय त्यावेळेस लोक ऍक्शनला 100% तयार असतात, आणि दुश्मनला कसं नेस्त नाबूद करायचं ते सगळं आपल्यात म्हणजे भरलेलं असतंय. आणि ह्याच बरोबर जे आपल्या वेपन्स आणि इक्विपमेंट आहे, या वेपन्स आणि इक्विपमेंट वर भरोसा असणं, की मी जे वेपन कॅरी करतो, हे मी जे इक्विपमेंट कॅरी करतो, त्या इक्विपमेंटचा मला करेक्ट वापर करता येईल, आणि इफेक्टिव्ह म्हणजे त्याचा इफेक्टिव्ह वापर करता येईल, हे माझ्यात आत्मविश्वास असतो. हर जवानमध्ये सुद्धा असतो, की मी हे 100% मला वापरता येईल आणि मी करून दाखवेल. आणि त्यामुळे हे जे ओव्हरऑल जे माहोल असतो, आपण जसा मी लाईन ऑफ कंट्रोलमध्ये होतो, खूप वेळा बऱ्याच वेळा आर्टिलरी शेलिंग, मॉर्टर फायर यायचा, हेवी आर्म्स स्मॉल आर्म्स फायर यायचा. इन्सर्जनची वेळेस ज्यावेळेस आतंकवादी तुमच्या बरकेला फायर करतात त्यावेळेस आपल्या स्वतःवर भरोसा असतो, की मी करून दाखवणार, की मी यांना असं प्रत्युत्तर देणार की त्यांना पुढच्या वेळेस विचार करावा लागेल की मी यांच्यावर परत ऍक्शन करायला का नाही पाहिजे. म्हणजे 10 वेळा विचार केल्याशिवाय ते म्हणजे करणार नाहीत आपल्यावर ऍक्शन. तर हे जी गोष्ट आहे ते एक मोठं मान सन्मान असतो कोणत्याही फौजीला. अशा स्थितीत असणं एक मान सन्मानाची गोष्ट असते, गर्वाची गोष्ट आहे, की मला आज हा मौका मिळाला, की जे मला टास्क मिळाले, माझ्या युनिटला मिळाले, माझ्या फॉर्मेशनला मिळालंय, ते टास्क मी आज पुरं करणार आहे. आणि ह्याचा प्रत्येक जो माणूस असतो तिथं त्याला गर्व असतो. आणि ते माहोल म्हणजे ओव्हरऑल बरेच त्याच्यात हार्डशिप्स असतात, बरेच त्याच्यात अनुकूल परिस्थिती असतात, पण त्या अनुकूल परिस्थितीतून तुम्ही कसं ते सक्सेस हासिल करतात, कशी जीत हासिल करतात. ते काही लोकांचं वाक्य आहे, निश्चय कर अनुकूल असतं आणि जीत प्रतिकूल अपने पण असतं ना. हो, वातावरण प्रतिकूल असतं, म्हणजे आपल्या खिलाफ खूप ऍक्शन असते, पुरं ओव्हरऑल सिच्युएशन असं असतं. त्यावेळेस मात्र हे सगळं जज्बात असते. आणि गर्व आहे आपल्या इंडियन आर्मीवर मला आणि आपल्या मराठा सोल्जर्सवर, की आपण कधी इंडियन आर्मी, इंडियन आर्म फोर्सेस त्यात सगळ्यात आले, की आपल्या सगळ्या जगात जे आपलं सैन्य बल आहे ते खूप प्रोफेशनल म्हणतात त्याला, प्रोफेशनल. एवढं प्रोफेशनल सैन्य बल आहे आणि इतकं साहसी सैन्य बल आहे, की कोणतंही टास्क मिळो, हे 100% त्या टास्कला पूर्ण करणार. म्हणजे हे कॉन्फिडन्स आम्ही असताना सुद्धा, मी ज्यावेळेस माझी युनिट कमांड केली, मी कंपनी कमांडर होतो लाईन ऑफ कंट्रोल इन्सर्जन्सीमध्ये, त्यावेळेस मला भरोसा होता की आपल्याला टास्क मिळालंय, आपण हे 100% पूर्ण करू शकतो आणि करणारच. तर हे जे जज्बा आहे आणि हे जे प्रोफेशनलिझम आणि देशाबद्दल भक्ती, खऱ्या मनाची भक्ती, आणि त्याच्याबरोबर जे लिडरशिप असते, आपले ज्युनियर लीडर्स म्हणा, जे यंग ऑफिसर्स असते, ते सुद्धा एवढ्या म्हणजे त्यांचा जोश असतो. आपण बघितलं कारगिलमध्ये कॅप्टन विक्रम बत्राबद्दल बघतो आपण, दुसरे अजून एक्झाम्पल्स आहेत. त्या मुलात जज्बा होता, त्या ऑफिसर्समध्ये जज्बा होता. तसंच माझ्या कमांडमध्ये मी बघितलंय बरेच माझे ऑफिसर, एवढा जज्बा होता, जोशी हो जवान, की साहेब आम्हाला हुकूम द्या, आम्ही आत्ताच करून येतो या ऍक्शन. म्हणजे एवढा जज्बा असतो. आणि ते लिडरशिप आपली जी आहे ती खूप उंच्या दर्जाची, म्हणजे आपल्याला पहिल्यापासूनच ते घडत आपल्याला झाली आहे, की आपण लीड फ्रॉम फ्रंट म्हणते त्याला. ॲज लीडर यू शुड लीड फ्रॉम फ्रंट अँड नॉट बी ॲट द बॅक.
मागं नाही, तुम्ही फ्रंटपासून लढा. 100% तुमचे म्हणजे जवान असतील, सगळे असतील, तुम्हाला सक्सेस आणि तुमच्यासाठी काही कराल तर, देशासाठी काही कराल तर, हा जज्बा आहे. हे सर्वात मोठा जज्बा आहे आणि आपल्या सेनेवर मला खूप गर्व आहे. असं सेनाचा सदस्य असल्यामुळे सुद्धा अँड ओव्हरऑल मी बघितलंय माझ्या सर्व्हिसमध्ये, माझी तकरीबन खूप सर्व्हिस झाली आहे, तुम्ही सांगितलंच असेल. त्यामध्ये मी बघितलं की इंडियन आर्मी अँड आर्म फोर्सेस हे सगळ्यात प्रोफेशनल आणि सगळ्यात मोटिवेटेड अँड नॅशनलिस्ट आपले लोक आहेत. ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि जवानापर्यंत ही गोष्ट असते. किती हार्डशिप झाले, कितीही त्यांना त्रास झाला, तरी ते ॲक्शन घेतात. सियाचीनमध्ये तुम्हाला लक्षात असेल, कोणी जर जुन्या जमान्याचे लोक 1984 मध्ये किती हार्डशिप्समधून आपण सियाचीन कव्हर केलं, किती हार्डशिप्स होते. मी चोरबाटलामध्ये असताना खूप म्हणजे पोस्टावर किती प्रॉब्लेम यायचे लोकांना, खूप म्हणजे टेरेन कंडिशन, फायरिंग हे सगळं मिळून, पण त्या हार्डशिपमधनं बाहेर येऊन सक्सेस अचीव्ह करणं ही आपली सर्वात मोठी गोष्ट आहे आपल्या इंडियन आर्म फोर्सेसची. बरोबर. आणि आता त्याच्या सोबतीला तुम्ही जसं मगाशी सुरुवातीला उल्लेख केला होता की आता आपण आधुनिकही बनलेलो आहोत, त्यामुळे त्याचा एक एकत्रित आपल्याला चांगला बेनिफिट मिळतो आहे आणि प्रोफेशनल तर आपण आहोतच. येस, हे म्हणजे आजकालच्या लढाई कशा झाल्यात, म्हणजे कोणतेही ॲक्शन लढाई स्मॉल स्केलवर ॲक्शन असं नका, लार्ज स्केलवर वॉर असं नका. आपण म्हणजे बरेच वॉर्स बघतो, युक्रेन रशिया झालं, इस्रायल हमास झालं, किंवा आपल्याला सुद्धा आतंकवादीच्या खिलाफ, दुश्मनच्या खिलाफ. हे टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुमच्याजवळ साहस असू शकतं, तुमच्याजवळ ट्रेनिंग चांगली असू शकते, पण तुमच्याजवळ वेपन इक्विपमेंट हे जर टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड नसलं तर तुम्ही थोडंसं कमी पडू शकता. तर खूप जरुरी आहे की तुमच्याजवळ वेपन आणि इक्विपमेंट आहे ते टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स पाहिजे आणि ते असणं महत्त्वाचं आहे. आपण हे आता 2-3 ऑपरेशन झाले आता ऑफ सिंदूरचे सुरुवातीचे, आणि त्याच्यात आपण बरंच बघितलं की जे टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स वेपन्स होते त्यांनी आपल्याला खूप फायदा झाला. म्हणजे आपलं नुकसान न होता आपण स्टँड ऑफ रेंज म्हणजे मागर म्हणजे राहून क्रॉस न करता आपण दुश्मनला कसं त्यांना नुकसान पोहोचवलं. तर हे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सुद्धा खूप जरुरी आहे. त्या टेक्नॉलॉजी म्हणजे खूप गोष्टी येतात त्याच्यात. वेपन्स इक्विपमेंट झालं, सर्व्हेलन्स इक्विपमेंट झालं, इंटेलिजन्स झालं, स्पेसमधनं तुमचं मॉनिटरिंग झालं, सॅटेलाईट मॉनिटरिंग झालं. हे आत्मसात करणं खूप जरुरी आहे. आणि त्याबरोबर नुसतं आपण इम्पोर्ट करून चालत नाहीये, आपल्या देशात सुद्धा ते निर्माण करणं. म्हणून तुम्ही बघितलं असेल खूप लोकांना ज्याला आवड आहे ह्याच्या डिफेन्समध्ये वाचन करण्याची, की खूप आपण कोलॅबरेशननी आपण हे करतो. म्हणजे आपल्या पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत, प्रायव्हेट सेक्टर कंपनी, हे कोलॅबरेशननी करून आपण हे टेक्नॉलॉजी आत्मसात करून आपण सुद्धा खूप ॲडव्हान्स केलेलं आहे. जसं आपल्या एअरक्राफ्ट्स आहेत, तेजस एअरक्राफ्ट्स आहेत, मल्टिपल मिसाईल सिस्टम्स आहेत, वेपन्स आहेत. हे सगळं आपण स्वतः आपल्या देशात बनवतो. पण ह्याच्यात म्हणजे ह्या लेवलवर बोलू इच्छितो की गव्हर्नमेंटचा सुद्धा ह्याच्यात खूप मोठा रोल आहे की सपोर्ट द आर्म फोर्सेस. म्हणजे त्यांना जे पाहिजे ते देणं जरुरी आहे. आणि जे वर्ल्डमध्ये आपल्या आसपास काय चाललंय, काय ॲडव्हान्समेंट होत आले, ते ॲडव्हान्समेंटचे आपण ॲट पार राहायला पाहिजे किंवा एक पाऊल पुढे जायला पाहिजे त्यांचं. म्हणून आपले जे इक्विपमेंट आणि वेपन सिस्टम्स आहेत किंवा दुसरे सर्व्हेलन्स आणि इंटेलिजन्स सिस्टम आहे ते दुसऱ्यापेक्षा जास्त चांगलं असणं जरुरी आहे. आणि ते ॲड्युक्वेट क्वांटिटी म्हणजे खूप असणं जरुरी आहे की मल्टिपल लेवल्सवर आपण त्याला वापरू शकतो आणि मल्टिपल फ्रंट्सवर वापरू शकतो. त्यावेळेस आपल्याला हे जे अशा आतंकवादीचा असेल किंवा दुसरं नॉर्मल युद्ध असेल त्यामध्ये आपल्याला ह्याचा खूप खूप फायदा होतो. आणि त्याचबरोबर जे टेक्नॉलॉजी आपण म्हणलं, मी मागं म्हणल्यासारखं, की आपली ट्रेनिंगसुद्धा त्या इक्विपमेंट वापरण्यासाठी ती ट्रेनिंगसुद्धा हाय लेवलची पाहिजे. ते आपण करतोच आहे. आणि हे एका लेवलवर थांबू शकत नाही. इट इज अ ऑन गोईंग प्रोसेस. म्हणजे प्रत्येक वेळा आपण आज हे इक्विपमेंट घेतलं तर वी शुड बी अवेअर की नेक्स्ट इक्विपमेंट किंवा आपण बनवू ते अजून मल्टिपल टाइम्स त्याच्यापेक्षा जास्त चांगलं पाहिजे. कारण याचं
गेम आहे असा, म्हणजे की इकडं तुम्ही अँटी एअरक्राफ्ट सिस्टम चांगली केली तर एअरक्राफ्टचं डेव्हलपमेंट थोडं अजून बेटर करतील. एअरक्राफ्टचं डेव्हलपमेंट बेटर झालं की म्हणजे एअर सिस्टम बेटर करायचं. हे जे गोष्टी आहेत ना ते महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ते आपण केलेलं पाहिजे. आणि ते ऑनगोईंग प्रोसेस आहे त्याला. आणि ईच लेवल राईट फ्रॉम द टॉप ऑफ द गव्हर्नमेंट टू द एक्झिक्युशनर, म्हणजे जे एक्झिक्यूट करतात ऑन ग्राउंड, त्या लोकांना हे सगळं आत्मसात केलं पाहिजे आणि अप टू डेट राहायला पाहिजे या बाबतीत. वा, नाही, खूप छान सांगितलं. आणि विशेषतः मगाशी जे सैनिकाच्या मनात काय असतं हे जे तुम्ही सांगितलं ना, ते अजूनही माझ्या मनात इतकं भक्कम हे झालेलं आहे. मनात ते शब्द असे रुतून बसलेले आहेत. हे झालं. पण एक आपल्या समाजाचं देखील, म्हणजे आपल्या देशवासियांचं देखील प्रचंड प्रेम सैनिकांवर आहे. मात्र समाज म्हणून आम्ही आणखी काय करायला हवं असं तुम्हाला ॲज अ ब्रिगेडियर म्हणा किंवा एक सैन्य दलाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं? आम्ही आणखी काय गोष्टी करायला हव्यात? आम्ही कुठे कमी पडतोय असं तुम्हाला कधी जाणवतं का, वाटतं का? तो एक शेवटचा प्रश्न. मला असं वाटतंय की आपण म्हणजे सुरुवातीच्या लेवलला स्टार्ट करू. एक तर हे अवेअरनेस पाहिजे सर्वांना, समाजाला, की म्हणजे मी एक ठिकाणी असं लेक्चर घेतलं होतं, तुम्ही ऐकलं असेल, की अवेअरनेस ॲट द ग्राउंड लेवल. कोणत्याही देश, जो महान देश असतो, त्याचा प्रत्येक नागरिक कॉन्ट्रीब्यूट नाही करत नॅशनल सिक्युरिटीसाठी, तो देश महान होऊ शकत नाही. आणि प्रत्येक नागरिक अवेअर असणं जरुरी आहे. आणि आज देशाला चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस एक्सटर्नल म्हणजे बाहेरचे चॅलेंजेस तर आहेतच, पण आता आंतरिक चॅलेंजेस पण खूप आहेत. जे आंतरिक चॅलेंजेस आहेत ते आपण टॅकल पहिलं नागरिकांनी केलं पाहिजे. त्याचे मध्ये ॲडवायझरी पण आली होती. कुणी असे सस्पिशियस एलिमेंट दिसतात, कोणी दुसरे लोक तुम्हाला दिसतात, ह्या लोकांचं काही ॲक्शन तुम्हाला, असं नाही की मला काय फरक पडतो चलते रहो, असं नाही. तुम्ही बिलकुल अवेअर राहायला पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी अलर्ट राहायला पाहिजे. तुमच्या लोकॅलिटीमध्ये कोण आलं, कसे आले, काय आले. आणि हे ॲप्लिकेबल आपल्या ठिकाणी सुद्धा आहे, महाराष्ट्रासारख्या ठिकाणी सुद्धा आहे, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये, JNK मध्ये तर जास्त आहे. किंवा नवीन कुठून लोक आले, हे आता हे आतंकी आले होते, त्यांना कोणीतरी बघितलंच असेल ना, कोणीतरी त्यांच्यावर हे केलं असेल. तर जर कोणी अलर्ट असलं असतं, कोणी त्याला वॉर्न केलं असतं, तर हे आपण प्रिव्हेंट करू शकतो. किंवा कोणी ID येऊन ठेवलेत, कुणी कुठे हे केलेत, आपण बघायला, म्हणजे ह्याच्यात महत्वाचं आहे. आपल्या बॉम्बे मुंबईमध्ये आले, ते अटॅक केलं त्यांनी, कारण अवेअरनेस बाबा कोणतरी नवीन माणूस दिसतं ते आपण हे पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अवेअरनेस यूज ऑफ मीडिया, सोशल मीडिया. आजकाल हे लॅपटॉप म्हणजे मोबाईल झालेत, हे झालंय की मुवमेंट्स आहेत, आपल्या आर्म फोर्सेसचे मुवमेंट्स आहेत किंवा ह्यांचे दुसरे काही आपले इन्स्टॉलेशनचे फोटोज आहेत वगैरे, हे सोशल मीडियावर शेअर नाही करायला पाहिजे. नाही, एस्पेशली अशा ऑपरेशन्समध्ये, जेव्हा ऑपरेशन सुरू झालं आणि तुम्ही हे सगळं दाखवतात. इव्हन TV चॅनल्सवर असं हे लाईव्ह सिच्युएशन दाखवलं नाही पाहिजे. आता आम्ही सुद्धा तुमच्या पॉडकास्टवर किंवा कुठं बोलतो, लाईव्ह सिच्युएशन कधी आम्ही सांगत नाही आणि सांगायला नाही पाहिजे. ही एक मोठी अवेअरनेसची ही आहे की आपण देशाचं रक्षण करण्यासाठी आहोत, आपण देशाचं नुकसान करण्यासाठी नाही आहोत. आणि हे नुकसान होऊ नये याची आपण हमेशा म्हणजे अवेअरनेस पाहिजे आपल्याला, की आपलं ॲक्शननी, आपल्या काही बोलण्याने, आपल्या काही फोटो पोस्ट करण्याने, काही सोशल मीडियावर काही पोस्ट करण्याने देशाला नुकसान होणे असं आपण सतर्कता बाळगली पाहिजे. आणि जर कोणी करत असेल तर त्याला दुसऱ्या लोकांनी त्याला वॉर्निंग द्यायला पाहिजे, थांबवायला पाहिजे किंवा कन्सर्न अथॉरिटीजला सांगायला पाहिजे की असं हे सस्पिशियस दिसतंय, हे असं सोशल मीडिया पोस्ट टाकतात आणि लाईव्ह सिच्युएशन सांगतात. तर ते हे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपले आर्म फोर्सेस किंवा हे जातात, त्यांना जास्तीत जास्त आपण काय मदत करू शकतो. इव्हन लोकल पोलीस असं नका, कुठल्याही कोणत्या सिच्युएशन, आर्म फोर्सेस तर आहेतच जे म्हणजे बॉर्डरवर चाललेत. आता काही ठिकाणी लोक त्यांना
म्हणजे खूप सपोर्ट करतात, म्हणजे त्यांना फूड हे ते सगळं ते तर मायनर गोष्टी आहेत, पण त्यांना अजून काय आपण सपोर्ट करू शकतो ही गोष्ट. तुम्ही जाताना जसं ट्रेन चालल्यात, कुठं व्हेकल चाललेत, बघायचं की कोणी मध्ये प्रोटेक्शन म्हणजे आपल्या त्यांना कोणी नुकसान पोचत नाही, हे आपण अलर्ट राहायला पाहिजे आणि सगळ्यांनीच राहायला पाहिजे. आणि मोर अवेअर जे लोक आहेत, जे डिफेन्स रिलेटेड माहिती जास्त त्यांना आहे, त्यांनी हे लक्षात घेणं जरुरी आहे. आणि जे आपले ऍडमिनिस्ट्रेशन सांगतंय किंवा गव्हर्नमेंट सांगतंय की हे मॉक ड्रिल करा, हे करा, हे प्रिकॉशन घ्या, ते आपण फॉलो केलं पाहिजे. आणि क्वेश्चन नाही केलं पाहिजे, असं कशाला करायला पाहिजे की हे नाही, मला नाही जमत, मैं इधर जाना चाहता हूँ, ये करना चाहता हूँ. आपण ते डिसिप्लिन जे म्हणतात ते आतूनच डिसिप्लिन ते आपण फॉलो केलं पाहिजे. त्यांनी आपल्या देशाला खूप मदत होते, आपल्या सैन्य बलांना मदत होती, आपले जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, जे लोकल पोलीस वगैरे आहेत, त्यांना खूप मदत होते याची. तर हे आपण 100% फॉलो केलं पाहिजे. सच्चे नागरिक जे आपण म्हणतो ते आपण बनलं पाहिजे. आणि आपल्या मनात असून सुद्धा देशभक्ती आहे, बहुतेक लोकांची असतीच आहे, पण ते फॉलो करणं, म्हणजे जे इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेत ते फॉलो करणं, ते सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. ते जरूर याने सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खूप छान आणि महत्वाची माहिती तुम्ही दिलीत ब्रिगेडियर साहेब. आणि मला आनंद याचा वाटतोय की प्रत्यक्ष तुमच्याकडनं या गोष्टी ऐकणं, म्हणजे जे तुम्ही प्रत्येक गोष्ट उलगडून दाखवली. आपण कुठे वाचणं वेगळी गोष्ट, आपण कुठला एखादा संवाद पाहणं वेगळी गोष्ट, आपल्याला कुणी सल्ला देणं वेगळी गोष्ट, पण एखाद्या विषयात शिरून शांतपणे तुम्ही त्याची उलगड करून दिली आणि त्या गोष्टी आमच्या मनात आता नक्कीच उतरलेल्या आहेत आणि आम्ही त्या तशाच कायम ठेवू याची ग्वाही देतो. पुन्हा एकदा तुमचं सैन्य दलाचा प्रतिनिधी म्हणून खूप खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळे आहात म्हणून आम्ही आज देशात सुरक्षित आहोत, ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम आहे आणि तशीच राहील. आणि तुम्ही जे सगळ्यात शेवटी सांगितलंय, एक नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आम्ही ह्या नक्की गोष्टी पाळूया. आणि आपल्याला या संकटाच्या घडीत, आता थोडं वॉर टाईम आपला ऑलमोस्ट आहे चालू, या घडीत तरी आपण या गोष्टी दक्षतेने, कटाक्षाने पाळूया, ही मी सगळ्यांना विनंती करतो. आणि तुम्ही आलात, वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात आणि इतकं छान उलगडून दाखवल्या सगळ्या गोष्टी, त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो आणि निरोप घेतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.